दरवर्षी मोबाईल टॉवरचा मुद्दा डोकेदुखी ठरत असल्यामुळे महापालिकेने 38 मोकळ्या जागा मोबाईल कंपन्यांचा टॉवर उभारण्यासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। त्यातील 16 जागांवर प्रस्ताव सादर केल्यानंतर इट्स टॉवर लिमिटेड या कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे। 15व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाने 25% महसूल वृद्धीची अट घातल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध स्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रित केले। त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने हा निर्णय घेतलाय। शहरात 806 मोबाईल टॉवरपैकी 125 मोबाईल टॉवर अधिकृत आहेत, तर उर्वरित टॉवरची नियमित करण्याची प्रक्रिया नगर रचना विभागाकडून सुरुवात होते। पहिल्या टप्प्यात जवळपास 38 जागा निश्चित केल्या आहेत। त्यात शौचालय, जलतरण तलाव, महापालिकेच्या सभागृहांचा समावेश आहे। या माध्यमातून 50 कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार असून शहरवासियांची मोबाईलच्या नेटवर्क जाममधून सुटका होणार आहे। उत्पन्न वाढीसाठी आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पुण्याच्या धर्तीवर पालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड हे मोबाईल टॉवरसाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतलाय। त्यात इट्स टॉवर लिमिटेड या कंपनीने 16 ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर केलाय। जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक।